Zee24 एक पाऊल पुढे. त्या ठिकाणी खाती दिलीत, परंतु ज्या वेळेला नुसते आरोप झालेत त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडची खाती सुद्धा काढून घेतलेली होती. आपल्याला आठवत असेल, सगळ्या जनतेला माहित आहे. आणि म्हणून आपण ज्या नैतिकतेच्या गप्पा करतात त्या खूप लांब आहेत. अगदी हे तुम्हाला पटतंय का अंकुशजी? हे तुम्हाला पटतंय का? आम्ही देखील गिरीशजी आम्ही देखील सुरेश जैन आणखी नवाब मलिक यांच्यावरती जे अण्णा हजारेंनी आरोप केल्यानंतर त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांचं मग गुलाबराव देवकरांचे कशाला वाट बघता? आणि त्यानंतर ते तटकरे भुजबळांवर आरोप झाले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नव्हते. मग तटकरे भुजबळांवर कारवाई करा. एका माणसावर सुरेदारावर केली आणि म्हणजे मग कोणावरच करायचं नाही, बस तेवढं उदाहरण द्यायचं. तर हे कुठपर्यंत योग्य आहे? आरोप कोण करतं याला महत्व आहे. आरोप कोण करतं याला महत्व आहे. कोण करता म्हणजे काय? किती महत्व कोणी केले पाहिजे? मग आम्हाला सांगा की यांनी आरोप केले पाहिजे. किरीट सोमय्या यांनी कसे बेछूट आरोप करायचे? नाही, बेछूट नाही, कागदपत्र सगळे आमच्याकडे. किरीट सोमय्याने जे आरोप केले त्या सगळे पेपर आहेत. तुम्ही तुमच्या कामावरच्या माणसांच्या नावावर कंपन्या काढल्या, शाळेतल्या शिपायांच्या नावावर तुम्ही कंपन्या काढल्या. आपला मुद्दा आरोप प्रत्यारोप हा नाहीये. एक सांगतो, या ठिकाणी 500 कंपन्या काढता कुठून तुम्ही? आणि काकडे साहेब ती वेळेचा लांब नाहीये. थोडा थांबा अजून आपण आपल्याला एक 4-6 महिने याविषयी आपण बोललेलो आहोत. विरोधी पक्षाचे सुरू आहे. आपले मोठमोठे नेते सगळे जेलमध्ये दिसतील आपल्याला कळेल. अगदी संदीपजींना याविषयी बोलायचं नाही. ठीक आहे, जनता पाहिजे त्याचं, जनता त्याचा निकाल करेल. 2014 साली होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता जो तुम्ही हे तुमचं हेच चाललंय. निकाल बघा, पैसा सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे तुमच्या बरोबर चाललेले आहेत. त्याच बळावर तुम्हाला सगळी कर्नाटकामध्ये बघा ना आपण. हो ना, मग आम्ही काढलं ना, येडियुरप्पांना काढलं. मी ह्या रेड्डींचं जे उदाहरण दिलं ते आमचे भाजपचेच आहेत. मी ते लपवत नाही. आपण पहा, मी रेड्डींचं जे उदाहरण दिलं ते भाजपचेच आहे. आम्ही ते लपवत नाही. आणि येडियुरप्पांना मी काढलं. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. काय करता परत केंद्रामध्ये प्रमोशन देत आहेत. संदीपजी नाही, दुसरं असं आहे की हे असं आता महाजन म्हणाले की आमच्या मंत्र्यांवर आरोप झाले, आम्ही त्यांना काढलं. पण त्यावेळेचं वैशिष्ट्य असं आहे की त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून छगन भुजबळ विधान परिषदेमध्ये यांची युतीचं सरकार असतानाचा त्यांनी उल्लेख केला. तर यांची जी कामगिरी होती विरोधी पक्ष म्हणून ती अत्यंत आक्रमक अशी कामगिरी होती. आणि मला आत्ता असं वाटतं की सगळ्या प्रकरणांसाठी न्यायालयात जाण्याचं एक दुसरं कारण असं आहे की विरोधी पक्ष म्हणून ज्या पद्धतीने ते मुद्दे लावायला पाहिजे. म्हणजे अधिवेशनामध्ये गुलाबराव देवकरांचं प्रकरण होतं, सिंचनाचं प्रकरण होतं, पण मला असं दिसलं नाही की विरोधी पक्षांनी त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर आक्रमकपणे काही केलेलं आहे. म्हणजे आज महाजन इथं ज्या आक्रमकपणे बोलतायत ते बोलल्याचं मला तिथं आठवत नाही. महाजन स्वतः नाही, वैयक्तिक एक विरोधी पक्ष म्हणून. एक मिनिट काकडे साहेब मला बोलू द्या. आणि दुसरं असं आहे की बरेच वेळा असं होतं ना की आता जळगावचंच प्रकरण घेतलं तर एकीकडे गुलाबराव देवकरांवर आरोप होत असताना विरोधी पक्ष नेत्यांवरती आरोप करण्याची एक संधी पतसंस्थेच्या एका घोटाळ्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळते. आणि मग बरेच वेळा असं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तिथून समोरून आरोप करायला लागल्यावर विरोधी पक्ष नेत्यांचं तोंड गप्प होतं, त्यांना बोलता येत नाही. तर ही जी एक परिस्थिती आहे की विरोधी पक्षातल्या नेत्यांची नैतिकता अधिक जास्त घट्ट पाहिजे. म्हणजे विरोधी पक्षातून जेव्हा मधु दंडवते, मधु लिमये यांच्यासारखे नेते जेव्हा आरोप करायचे तेव्हा त्यांना एक जे नैतिक अधिकार होता तो अधिकार असलेले नेते सुद्धा आज विरोधी पक्षात नाही, हे सुद्धा इथे नमूद करणं आवश्यक आहे. अगदी नीलमताई काय म्हणाले यावर? मला असं वाटतं नाही याच्यात 3-4 गोष्टी आहेत. आता आमच्याकडे सुद्धा याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये सुद्धा पुण्याच्या उखूड सोसायटीची गुन्हेगारी स्वरूपाची चौकशी सुरू झाली, मुरुमच्या संदर्भात चौकशी सुरू झाली, जमिनीचं ऑडिट जाहीर झालं. त्यामुळे मला एक तर पहिलं गोष्ट वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये किती विरोधी पक्षांनी आरोप केले की यांचा जो दट्ट्या आहे की पहिलं त्यांना निलंबित करून टाकायचं आणि निलंबित करून कसं तरी अधिवेशन उरकायचं. दुसरं मी उदाहरण देईल की मृणाल गोऱ्यांनी अनेक भूखंड घोटाळ्यांच्या संदर्भात जेव्हा अविश्वासाचा ठराव सरकारवर आणला होता त्यावेळेला सरकारने त्या संदर्भात प्रत्येक भूखंडाच्या संदर्भातला एक अहवाल तयार केला होता आणि तो मांडला होता. तुम्ही मला एक सांगा संदीपजी, तुम्ही पण विधान परिषद कव्हर करता, कुठल्याही विषयावरती विरोधी पक्षांनी 289 लावा, त्याच्यावरती चर्चा घडवा, सभेमध्ये परिषदेमध्ये आक्रमकतेने मांडल्यानंतर सरकार उत्तर एक मंत्री ऐकतो दुसराच उत्तर द्यायला येतो. सचिव जे लिहून देतात त्या आधाराने 10 पैकी 4 मुद्दे सोडून देतात. त्याच्यानंतर सभापतींचं म्हणणं आम्हाला मान्य करावं लागतं. सभापती सांगतात की आता रिप्लाय संपला, त्याच्यावरती परत प्रश्न विचारायचे नाहीत. परत आम्ही वेगळ्या मार्गाने कोडगेपणाने, म्हणजे मी शब्द वापरते, अक्षरशः दिवाकर रावते वगैरे आम्हाला इतका मनस्ताप होतो सगळ्या जणांना, परत कोडग्यासारखे आम्ही दुसऱ्या मार्गाने तेच प्रश्न लावायचे आणि प्रॅक्टिकली सभागृहातून पळ काढायचा. मग दुष्काळाचा प्रश्न असेल, जलसंपदा भ्रष्टाचाराचा प्रश्न असेल, जयंत पाटलांनी आणि आम्ही सगळ्यांनी 289 लावून कितीतरी
तरी आवाज उठवायचा प्रयत्न केला, पण जेव्हा सरकार ठरवतं की त्याला संरक्षण द्यायचं या संदर्भामध्ये, आणि हे तर इतकं घातकी सगळीकडे चर्चा आणि अपप्रचार आहे विरोधी पक्षाबद्दलचा. अहो, तुम्हाला जर का वाटतं आहे की एकनाथ खडसेंच्या चौकशीच्या बद्दल काही चूक आहे, तर गेल्या वेळेला गिरीश महाजनांनी सांगितलं होतं की तुम्ही त्याच्याबद्दल त्यांच्यावरती कारवाई करा. म्हणून विरोधी पक्ष गप्प बसतोय आणि शिवसेना गप्प बसते आणि आमचे नेते गप्प बसतात, हे असं म्हणणं म्हणजे सरकार त्याच्यावरती समाधानकारक उत्तरं देत नाही. विरोधी पक्षाने आवाज, बरं आमचे लोक निलंबित झाले याच्यासाठी, तर त्याच्यावरती परत सरकार म्हणतात मग तुम्ही निलंबित व्हायला गेला होतात का? म्हणजे असं आहे की यांची प्रवृत्ती हुकुमशाहीकडे चाललेली आहे, ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे. याच्याकडे लक्ष न देता, आणि म्हणूनच अडवाणींच्या ब्लॉगच्या संदर्भात शिवसेना प्रमुखांनी भूमिका जरी मतभिन्नतेची मांडली असली तरी त्या ब्लॉगमध्ये जे म्हटलेलं आहे की युपीएचा एक मात्र पार्टनर कायमस्वरूपी राहणार आहे, तो म्हणजे सीबीआय. आणि त्याच्यामुळे त्याचा बडगा दाखवत राष्ट्रवादीला सुद्धा ते रेटत चाललेले आहेत. त्यांची काय कंपल्शन्स आहेत, आम्ही काय कोणावर अवलंबून नाही आहोत. पण प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की अशी प्रकरणं काढत राहायची आणि लोकांना जे द्यायला पाहिजे आपण कार्याच्या संदर्भात दिला असा, त्याच्याहून संपूर्ण इश्यू डायव्हर्ट करून परत तो भ्रष्टाचार त्याच्यावरती मुलामा द्यायचा आणि मग परत म्हणायचं की आम्ही नाही का बहुमताने निवडून आलो. आणि म्हणून मला माध्यमांना माझी कळकळीची विनंती आहे की थोर असतील आहेत, म्हणजे मी मान्य करते मृणाल गोरे आणि सगळे लोक, पण याचा अर्थ विरोधी पक्षाच्या आम्ही किती लक्षवेधी लावल्या, किती प्रश्न लावले आणि त्याच्यावर नक्की काय होतं याच्या संदर्भात तुम्ही पण लेखाजोखा करा ना. आम्ही मांडत नाही म्हणजे आमच्याकडे बहुमत नसताना सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे मांडतो आहे. या संदर्भात सरकार उत्तरं न देण्याचा जर का पोडगेपणा करत असेल तर ती विरोधी पक्षाची कशी चूक आहे याच्या संदर्भात तरी आम्हाला कळलं पाहिजे. अगदी, म्हणजे विरोधी पक्षांचा कमी झालेला प्रभाव हा एक मुद्दा सातत्याने चर्चेला जातो आहे, आणि दुसरीकडे विरोधकांची जी तक्रार आहे की सरकारचा कोडगेपणा वाढतो आहे, हुकुमशाही वाढते आहे, आणि या प्रकारामुळे विरोधकांची जी अस्त्र आहेत सभागृहात वापरण्याची, त्या अस्त्रांचा आता फारसा उपयोगच होत नाहीये, कारण या सगळ्या कारणामुळे विरोधक सुद्धा हतबल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न जनतेसमोर आहे. या प्रश्नाचं उत्तर कधी मिळणार, किंबहुना या प्रश्नाचं उत्तर मिळण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे की त्यापासून लांब सुरू आहे, आणि त्याच्यामुळे प्रत्येक छोट्या मोठ्या प्रकरणाचा आणि प्रत्येक छोट्या मोठ्या आरोपाचा समावेश किंवा त्याचा परामर्श हा आता कोर्टात जाऊनच घ्यावा लागणार का? पक्ष पातळीवर काही कारवाई होणार का? पक्षप्रमुख आपल्या नेत्यांकडे, राजकारण्यांकडे लक्ष ठेवणार का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याचं उत्तर सध्याच्या भविष्य काळात मिळेल अशी सध्या तरी शक्यता दिसत नाहीये, मात्र ते मिळावं अशी अपेक्षा आहे. बघूया त्या दृष्टीने इथून पुढचा प्रवास सुरू होतो का. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि या इतक्या महत्त्वाच्या विषयावर आमच्या स्टुडिओत येऊन चर्चा केल्याबद्दल. रोकठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.